नीट. तर आजच्या या सेशनमध्ये आपण नीट परीक्षेबद्दलची संपूर्ण माहिती घेणार आहोत. नीट म्हणजे काय? नीट ही नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट आहे. ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA कंडक्ट करते. ही एक नॅशनल लेवलची एंट्रन्स एक्झाम आहे. ज्या स्टुडंट्सला त्यांचं करिअर मेडिकल फील्डमध्ये करायचं असतं ती लोक ही नीटची परीक्षा देतात. MBBS, BDS, BAMS, BHMS आणि आयुष रिलेटेड कोर्सेस ज्यांना करायचे असतात त्यांना ही परीक्षा देणे गरजेचं आहे. 2025 मध्ये ही परीक्षा 4 मे ला कंडक्ट होणार आहे. नीटची परीक्षा देण्यासाठी 17 इयर्स कंप्लीट असणं गरजेचं आहे. ह्या परीक्षेत 12वीत किमान 50% मार्क असणे गरजेचं आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी अँड इंग्लिश असे कंपल्सरी सब्जेक्ट्स असतात. ही परीक्षा पेन आणि पेपर बेस्ड आहे. या परीक्षेचं ड्युरेशन 3 आवर्स आहे. ही परीक्षा MCQ पद्धतीने कंडक्ट केली जाते. ह्या परीक्षेचा सिलेबस आहे फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी आणि झुओलॉजी. बॉटनी आणि झुओलॉजी कंबाइनली याला बायोलॉजी असं सब्जेक्ट केला आहे. ह्या परीक्षेसाठी जे बुक्स लागतात ते आहेत NCERT बुक्स जे कन्सेप्ट अंडरस्टँडिंगसाठी इम्पॉर्टंट आहे आणि जे MCQ साठी ची बुक आहे. या परीक्षेसाठी 11th and 12th स्टँडर्डचा दोन्हीचा कंबाईन सिलेबस आहे. या परीक्षेत टोटल 9 युनिट्स आहेत. 11th मधले टॉपिक्स आहेत डायव्हर्सिटी इन लिव्हिंग वर्ल्ड, स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल्स अँड प्लांट्स, सेल स्ट्रक्चर अँड फंक्शन, प्लांट फिजियोलॉजी, ह्यूमन फिजियोलॉजी अँड रिप्रोडक्शन आणि क्लास 12th मधून रिप्रोडक्शन, जेनेटिक्स अँड इव्होल्युशन, बायोलॉजी अँड ह्युमन वेलफेअर, बायोटेक्नॉलॉजी अँड इट्स ॲप्लिकेशन, इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट असं सगळं कव्हर केलेलं आहे. चॅप्टर वाईज जर आपण वेटेज बघितलं तर सेल स्ट्रक्चर अँड फंक्शनला 10%चं वेटेज दिलेलं आहे. जे जर तुम्ही ऑब्झर्व केलं संपूर्ण चॅप्टर्समध्ये सगळ्यात जास्त वेटेज सेल स्ट्रक्चर अँड फंक्शन अँड ह्युमन फिजियोलॉजीला आहे जे की 10% आहे. प्लांट फिजियोलॉजीला 8%चं वेटेज आहे. रिप्रोडक्शनला 8%, जेनेटिक्स अँड इव्होल्युशन 9%, बायोटेक्नॉलॉजी अँड इट्स ॲप्लिकेशन्सला 7%, इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंटला 8%, बायोमॉलिक्युल्सला 6%, डायव्हर्सिटी इन लिव्हिंग वर्ल्डला 8% अँड स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन प्लांट्स अँड ॲनिमल्स अगेन 8%चं वेटेज आहे. नीटच्या परीक्षेचा पेपर पॅटर्न. पहिली गोष्ट, ही परीक्षा MCQ बेस्ड आहे. राईट, MCQ बेस्डचा पेपर येणार आहे. त्याच्यात 4 सब्जेक्ट्स आहेत. फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी आणि झुओलॉजी. बॉटनी आणि झुओलॉजीला कंबाईन करून बायोलॉजी सब्जेक्ट बनतो. या फिजिक्सच्या पेपरमध्ये फिजिक्स सेक्शनमध्ये 2 सेक्शन आहेत, सेक्शन A आणि सेक्शन B. सेक्शन A मध्ये 35 क्वेश्चन्स येतात आणि सेक्शन B मध्ये 15 क्वेश्चन्स येतात. त्यापैकी आपल्याला कंपल्सरी 10 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे असतात. सेक्शन A मध्ये 35 मार्क्सचे जे क्वेश्चन्स आहेत त्यांना वेटेज आहे 140 मार्क्स आणि सेक्शन B मध्ये 40 मार्क्स आहेत. टोटल सेक्शन A, सेक्शन B, फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी अँड झुओलॉजी टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत 200 क्वेश्चन्स फॉर 720 मार्क्स. म्हणजेच प्रत्येक क्वेश्चनला +4 आणि जर रॉंग आन्सर असेल तर -1 म्हणजे नेगेटिव्ह मार्किंग ह्या एक्झाममध्ये दिसून येते. जर क्वेश्चन अनअटेम्प्टेड असेल तर 0 मार्क्स, दॅट मीन्स नो मार्क्स इज गिवन टू दॅट क्वेश्चन. हे झालं मार्किंग स्कीम बद्दल. नाव प्रिपरेशन टिप्स. प्रिपेअर कसं करायचं नीटसाठी. फर्स्ट ऑफ ऑल की तुम्हाला सिलेबस माहिती पाहिजे. बरोबर आहे की नीटच्या परीक्षेसाठी सिलेबस काय आहे. तर नीटच्या परीक्षेत किती युनिट्स आहेत बायोलॉजी सेक्शनमध्ये? 9 युनिट्स आहेत. फक्त सिलेबस माहिती असून उपयोगाचा आहे का स्टुडंट्स? नाही. हाय क्वालिटी स्टडी मटेरियल पाहिजे. जर तुमचे स्टडी मटेरियल हाय क्वालिटीचं असेल तरच तुम्ही अभ्यास करू शकता. तर स्टडी मटेरियल कसं पाहिजे? ऑफ गुड कंटेंट.
गुड कंटेंट आणि कन्सेप्टचं डिस्क्रिप्शन त्या स्टडी मटेरियलमध्ये असणं गरजेचं आहे. नेक्स्ट, प्लॅनिंग. स्टडी प्लॅनर. जर तुम्ही सिस्टमॅटिकली प्लॅनिंग केलं तरच तुम्ही तुमची एक्झाम येईपर्यंत प्रिपेअर असणार आहे. नेक्स्ट, प्रिपरेशन ऑफ नोट्स. नोट्स कसे पाहिजे तुमचे? नोट्स अशा पद्धतीने पाहिजे, जर तुम्ही परीक्षेच्या एक दिवस अगोदर जर तुमचे नोट्स रेफर केले तर तुम्ही परीक्षेसाठी पूर्णपणे तयार व्हाल. असे गुड कंटेंटवाले नोट्स असणे गरजेचं आहे. आता हे सगळं करून चालणार आहे का? सिलेबस माहिती आपल्याला, स्टडी मटेरियल आहे आपल्याकडे, स्टडी प्लॅनिंग केलेलं आहे, आपण नोट्स काढलेल्या आहेत. पण ह्याच्यापेक्षाही सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे की तुम्ही कुठले इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे याच्यावर फोकस करताय आणि कुठले असे चॅप्टर्स आहेत की जे मार्क्स गेनिंग आहेत. त्यामुळेच आपण वेटेज बघितलं की कुठल्या चॅप्टरला किती वेटेज आहे. जर तुम्ही ह्या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास करणार तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. आणि शेवटला रेग्युलर रिव्हिजन. जर तुमचे एकदा कन्सेप्ट्स क्लिअर आहेत तर तुम्हाला रिव्हिजन करणं फार गरजेचं आहे, कारण जोवर तुम्ही ते सारखं वाचणार नाही तोवर तुमचे कन्सेप्ट्स एकदम माइंडमध्ये परफेक्ट होणार नाही. आता नीटच्या परीक्षेसाठी क्वालिफाईंग स्कोअर काय आहे? तर 600 मार्क्सचा पेपर असतो, 720 मार्क्सचा पेपर असतो. त्यापैकी तुम्हाला 130 आणि अबाव हे मार्क मिळवले तुम्ही तर तुम्ही ह्या परीक्षेत क्वालिफाय झाला. पण जर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये ॲडमिशन पाहिजे असेल तर तुम्हाला 600 आणि अबाव स्कोअर मिळवणं गरजेचं आहे. आता सगळ्या कॅन्डिडेट्ससाठी काही रेंज दिलेली आहे एक्सपेक्टेड कट ऑफची. जनरल, OBC, SC आणि ST. तर जनरलसाठी 550 to 580 आहे, OBCसाठी 530 to 560 आहे, SC आणि ST कॅन्डिडेट्सची 400 to 450 रेंज दिलेली आहे. तर हा झाला नीटबद्दलचा क्वालिफाईंग स्कोर. तर स्टुडंट्स, आपण 7 एप्रिलपासून ग्लोबल ऑनलाईन नीट या चॅनलवर नीटचे जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत त्याचे लेक्चर फ्रीमध्ये कंडक्ट करणार आहे. तर तुम्ही या ग्लोबल ऑनलाईन चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जे काही नवीन लेक्चर्स अपलोड होतील ते तुम्हाला बघता येतील. थँक्यू.